दहशतवादी AK-47 आणि M4 रायफलसह 20 ते 22 तास चालत बैसरन घाटीत पोहोचले। पहलगाम हल्ल्याबाबत सूत्रांची माहिती। अतिरेकी दुकानांच्या ठिकाणी थांबल्याची ही माहिती NIA तपासात समोर। पाकव्याप्त काश्मीरमधील लॉन्च पॅडवरून दहशतवाद्यांना हटवतानाचा व्हिडिओ समोर। पाकिस्तानी सैन्याकडून POK मध्ये रेकी। व्हिडिओ TV9च्या हाती। पाकिस्तानी नागरिकांच्या व्हिसाची मुदत संपली। भारतामध्ये थांबलेल्या पाक नागरिकांना 3 वर्ष तुरुंगवासासह 3 लाखांचा दंड होऊ शकतो। अटारी बॉर्डरवरून आतापर्यंत 531 पाकिस्तानी नागरिक भारतातून परतले। भारताच्या ॲक्शन नंतर आता पाकिस्तान घाबरलाय। पाकिस्तानी सरकारकडून सर्व रेल्वे स्टेशन्सची जबाबदारी सैन्याकडे। रेल्वे मंत्री हनीफ अब्बासची माहिती। हत्यारं आणण्यासाठी पाकिस्तानी रेल्वेचा वापर करणार। पहलगाम हल्ल्यानंतर प्रत्येक भारतीयाचं रक्त खवळलंय। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊन सर्व पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देणार। मन की बात मधून पंतप्रधान नरेंद्र मोदींचं आश्वासन। भारतीय नौदलाकडून अरबी समुद्रात अँटी शिप चाचणी सुरू। समुद्रातून दूरवर हल्ला करणाऱ्या क्षेपणास्त्रांचा सराव। देशाची सुरक्षा करण्यासाठी सर्वतोपरी असल्याची नौदलाची भूमिका। पाकिस्तानकडून सीमेवर रणगाडे तैनात करण्यास सुरू। तर गेल्या 2 दिवसांपासून पाक लष्कराच्या चौक्यांमधून नियंत्रण रेषेवर गोळीबार। भारताकडूनही प्रभावीपणे प्रत्युत्तर।